नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात रयत वार्ता। आज आपण माजलगाव पंचायत समितीच्या आवारामध्ये ग्रामरोजगार सेवकाच्या संदर्भात आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे। तर त्या संदर्भात उपोषणकर्त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत किंवा ग्रामरोजगार सेवकाच्या संदर्भात काय अडचणी आहेत थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा। आपलं नाव आणि एकूण आपल्या काय अडचणी आहेत ते थोडक्यात माहिती कळवा। मी किसन महादेव कसबे, राहणार शिंपे टाकळी ग्रामपंचायत। तर रोजगार सेवक असं राजकारण करीत असताना मासिक मीटिंग असेल, ग्रामसभा असेल, तर मासिक मीटिंगमध्ये महिला असतात, त्याच्यामध्ये येऊन काही खाली उतर बोलणं, विचित्र प्रकारे भांडणं करणं, हटकून जाणून गेल्या 5 वर्षाखाली त्याची चुलती सरपंच असताना कुठल्याही विकास कामामध्ये आम्ही अडथळा न आणल्यामुळे आत्ताच्या रनिंग सरपंच आहेत रूपा नारायण गवळी, कार्यकार अपक्ष निवडून आले। ते त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करत असताना जाणून बुजून अर्जबाजारी करणं, लावून देणं, भांडणं करणं, कुठल्याही शासकीय कामामध्ये अडथळा बरोबर आणायचं काम त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत। ग्राम रोजगार सेवकाचं नाव काय आणि आपली मुख्य मागणी काय आहे? हरचंद्र कुंडकर, रामेश्वर हरचंद्र कुंडकर। आणि आपली मागणी काय आहे एकंदरीत त्या उपोषणाचं कारण? उपोषणाचं कारण असं आहे, त्यांनी त्रास दिल्यामुळं, कारण की त्याला आता कायमचंच त्याच्यावर कारवाई करून जोपर्यंत हे कार्यालय कारवाई करीत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आमच्या क्षमता आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे की ते तिथं कल्याणनगर शिंपे टाकळी ग्रामपंचायतला म्हणजे धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, दलित समाजातले संवार करून जातीवर जाती माणसं चढवत आहे, म्हणजे विषमता निर्माण करत आहे। त्यामुळं म्हणजे एखाद्या गावात एखादा मोठा तेढ निर्माण होण्यापेक्षा ग्रामपंचायतचा जो रोजगार सेवक आहे, हे काय नाव आहे त्याचं, रामेश्वर कुंडकर, ह्याला निलंबित करणं किंवा त्यांना तिथून काढून टाकणं किंवा बरखास्त करणं हे त्या ग्रामपंचायतच्या सर्व गावकऱ्यांच्या, म्हणजे सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आमचे बाप्पा आहेत, कीर्ती आहेत, रजीब भाऊ आहेत, सगळे अनिल आहे, आमचा विलासराव आहे, सगळे त्यांचं म्हणणं आहे की सगळं हे करणं गरजेचं आहे। कारण एखाद्या गावात जर मोठा तेढ निर्माण करून जर भांडणं गिंडणं करत असेल किंवा कोणत्याही एखाद्या उपेक्षित माणसं कोण तो मोठा आर्थिक व्यवहार करून एखादं मुळ्या गाजरासारखं घरकुल देतो कोण असं जर पैसे घेत असेल तर मग त्याला काढणं ही काळाची गरज असते असं मला वाटतं। या पद्धतीच्या मागण्या आहेत। ओके। 3 महिन्यापूर्वी आधीच इथं कार्यालयाला एक अर्ज केला होता। कार्यालयाला अर्ज करताना 3 महिन्यापासून कार्यालयाने कुठलीही दखल घेतलेली नाही, हे विषय होतं। ओके।